पंडित गंगाप्रसाद अंथरुणावर तळमळत होते. विचारांच्या काहुरानं डोकं फुटून त्याची छकलं होतात का काय अशी भीती वाटत होती. आपण नेमकं काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. युद्धभूमीवर संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगून श्रीकृष्णानं मार्ग दाखवला होता आणि अर्जुन युद्ध जिंकला होता. पण कृष्ण आणि अर्जुन यांना आपापलं लक्ष्य आणि कर्तव्य माहिती होती. इथे पंडित गंगाप्रसाद एकटेच स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकले होते. त्यामुळे त्यांचा अभिमन्यू झालेला होता. बाब एवढी नाजूक होती की ते त्याबद्दल कोणाशी चर्चाही करू शकत नव्हते. त्यांच्या या गुलाबी गुंत्याचं टोक जरी कोणाच्या हाती लागलं असतं तरी वर्तमानपत्र आणि मॅगझिनच्या पत्रकारांनी संपूर्ण प्रकरण उलगडून त्याच्या पताका गावभर फडकावल्या असत्या आणि मान, प्रतिष्ठा आणि नाव धुळीला मिळवून टाकलं असतं. पंडित गंगाप्रसाद हे बडोदा संस्थानचे प्रख्यात गायक. गोरा रंग, भव्य कपाळ, मागे सारलेले मानेपर्यंत वळवलेले केस, ठाव घेणारी नजर, भारदस्त व्यक्तिमत्व, मिठ्ठास वाणी आणि स्वरांवर स्वार होऊन रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे. कुठलाही राग एकदा त्यांच्या गळ्यात उतरला की तो सरळ श्रोत्यांच्या मनाला भिडणारा, त्यांना मंत्रमुग्ध करणारा आणि उत्स्फूर्त दाद मिळवणारा त्यांचं वैशिष्ट्यच होतं ते. पंडित गंगाप्रसादांना जन्मतःच गाण्याची आवड, परमेश्वरानं दिलेली मुलायम गळ्याची देणगी आणि ग्वाल्हेर घराण्याच्या अली अहमद खाँसारख्या दिग्गज गुरूंचं लाभलेलं मार्गदर्शन, त्यामुळे त्यांच्या करिअरला लाभलेली एक सोनेरी किनार. अनेक मैफिली गाजवल्या आणि पंडित ही पदवी मिळवली. पंडितजींचं मार्गदर्शन मिळावं, शिष्यत्व मिळावं, त्यांचा गंडा बांधावा म्हणून दूरदूरचे लोक प्रयत्न करायला लागले. सकाळी 4 ते 6 गाण्याचा रियाज, 6 ते 8 स्वतःचे प्रातर्विधी, पेपर वाचन, चहा नाश्ता, स्नानादी विधी उरकून ते ट्युशनला बसत. 8 ते 12 4 तास विद्यार्थ्यांना गायनाचे धडे देण्याचा कार्यक्रम आणि दुपारी 12 ते 4 भोजन आणि विश्रांती की पुन्हा 4 ते 6 क्लास आणि पुढे गाण्याच्या मैफिली, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रम. आज हा त्यांचा साचेबंद कार्यक्रम होता. पण अपवादात्मक प्रसंगानुरूप त्यात बदल होत असत. ईश्वरीशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना स्थैर्य प्राप्त झालं. ईश्वरीला जरी गाण्याचं अंग नसलं तरी ती गंगाप्रसादांची चाहती होती. पंडितजींसारखा पती मिळाला म्हणून ती स्वतःला भाग्यवान समजत होती. गंगाप्रसादांच्या यशाच्या चढत्या कमानीमागे तिचे परिश्रम होते. त्यांची सावली म्हणून ही माऊली त्यांच्याबरोबर असायची, सेवा करायची. तशात त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. सुधीर बापाचं रूप घेऊन जरी जन्माला आला असला तरी त्याला वडिलांच्या आवाजाची देणगी मिळालेली नव्हती, पण तो अतिशय हुशार होता. शाळेमध्ये त्यांनी कधी पहिला नंबर सोडला नाही. ईश्वरीवर त्यांचं अतीव प्रेम होतं. तिच्याशिवाय त्यांचं पान हलत नसे. सकाळी उठल्यापासून ईश्वरी मला टूथपेस्ट आणि ब्रश दे, मला तोंड धुवायला पाणी दे, आंघोळीला पाणी काढ, टॉवेल दे, पाठीला साबण लाव, डोक्याला तेल लाव, मला हे दे आणि मला ते दे. अगदी दृष्टीसमोर असलेली किंवा हाताच्या अंतरावरची वस्तूसुद्धा त्यांना द्यायला लागायची आणि ईश्वरी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना जपायची. ईश्वरी एखाद दिवस नसली तर त्यांना जड जाई. त्यामुळे दौरे, गाण्याच्या मैफिली यावेळी ईश्वरी त्यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्यांच्याबरोबर जात असे. सुधीर जसजसा मोठा व्हायला लागला तसतसा अंगानं भरायला लागला. गंगाप्रसादांची प्रतिकृती म्हणून आकाराला यायला लागला. वयाच्या मानानं तो मोठा दिसायला लागला तर गंगाप्रसाद वयाच्या मानानं तरुण दिसत होते आणि त्यामुळे ते पितापुत्रापेक्षा भाऊभाऊ दिसायला लागले. सुधीर बी झाला आणि चांगल्या कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीला लागला. सकाळची वेळ होती. पंडितजी क्लास घेत होते. बाहेर त्यांना भेटण्यासाठी कुणीतरी आल्याचं त्यांच्या नोकरानं सांगितलं. त्यांना आत पाठव असं सांगून पंडितजी त्यांची वाट बघत थांबले. सुमारे 60चे एक गृहस्थ आपल्याबरोबर साधारणतः 20च्या तरुणीला घेऊन आले होते. या बसा, काय काम काढलं? पंडितजी आपल्या रसाळ वाणीत म्हणाले. पंडितजी नमस्कार. बाळ
पंडितजींना नमस्कार कर. त्या तरुणीनं उठून पंडितजींच्या पायावर भक्तिभावानं मस्तक टेकवून नमस्कार केला. आयुष्यमान भव असा आशीर्वाद देऊन पंडितजींनी तिच्या दंडाला धरून उठवलं. ही माझी मुलगी नंदिनी. हिला आपल्याकडे गाण्याचं शिक्षण घ्यायचं आहे. ही आपली फॅन आहे. आपली गाणी, आपल्या कॅसेट, आपले गाण्याचे कार्यक्रम नियमानं ऐकत असते. ईश्वर कृपेनं तिचा आवाजही चांगला आहे. आपल्यासारख्या गुरूंची जर तिच्यावर कृपादृष्टी झाली तर तिच्या गुणांचं चीज होईल असं वाटतं, म्हणून तिला मी आपल्या चरणी आणलं आहे. ते गृहस्थ भावना विवशून बोलत होते. पंडितजींनी तिला आपाद मस्तक न्याहाळलं. गोल चेहरा, केवड्याच्या पानासारखा रंग, नाजूक जीवणी, स्वप्नालू डोळे, चाफेकळीसारखं नाक आणि सतेज कांती. ताज्या टवटवीत गुलाब पुष्पाप्रमाणे ती दिसत होती. पंडितजी परमेश्वरानं कसं पणाला लावून बनवलेल्या त्या कलाकृतीकडे संमोहित होऊन पाहत राहिले. नंदिनी, तुला आवडत असलेलं एखादं गाणं म्हण बघू. पंडितजी वास्तवात येत म्हणाले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे दिसले, मला हे दत्तगुरू दिसले. हे पद ती इतक्या तन्मयतेनं आणि भक्तिरसात बुडवलेल्या सुरेल आवाजात म्हणाली की पंडितजीसुद्धा डोळे मिटून त्यात तल्लीन झाले. गीत संपलं तेव्हा भानावर येत म्हणाले, वा क्या बात है, सुंदर, अप्रतिम. ये माझ्याजवळ बैस. असं म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमानं थोपटलं आणि म्हणाले, काका, आपली मुलगी म्हणजे हिरा आहे बरं का, हिरा. तिला मी माझं शागिर्द केलं आहे. गुरुजी, आता त्या हिऱ्याला पैलू पाडून कोंदणात बसवण्याचं काम तुमचं आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. ते आमच्याकडे लागलं. उद्यापासून दुपारी 4 ते 6च्या बॅचला तिला पाठवा. असं म्हणून त्यांना निरोप दिला. मात्र पंडितजींच्या डोळ्यांसमोर चित्रकार मुळगावकरांच्या कॅलेंडरमधली ती तरुणी हालत नव्हती. नंदिनीची शिकवणी सुरू झाली. तिचा हसतमुख चेहरा, बोलघेवडेपणा आणि लाघवी बोलणं यामुळे ती पंडितजींची पट्टशिष्या बनली. इतकंच काय, तिच्या घरामध्येही मुक्त संचार सुरू झाला. पंडितजींना काय हवं नको ते पाहणं, पंडितजींची बैठक घालणं, स्वच्छ करणं, साहित्याची जमवाजमव, व्यवस्थित मांडणी, फुलदाणीतली फुलं बदलणं, त्यांची आकर्षक रचना करणं, तांब्या भांडं स्वच्छ करून ठेवणं, त्यांच्या चहा कॉफीच्या वेळा सांभाळणं, ही कामं तिने ईश्वरीकडून केव्हा काढून घेतली हे ईश्वरीला समजलं सुद्धा नाही. तिने ईश्वरीच्या मनातही प्रवेश केला. ईश्वरीला ती खूप आवडायची. अशीच सून किंवा मुलगी आपल्याला हवी होती असं तिला वाटायचं. नंदिनीच्या सहवासात पंडितजींच्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला. त्यांच्यातला उत्साह, चैतन्य, आनंद द्विगुणित झाला. त्यामुळे ते तिच्यावर जास्त मेहनत घ्यायला लागले आणि नंदिनी त्याचं सार्थक करायला लागली. थोड्याच कालावधीत नंदिनी प्रसिद्धी माध्यमांच्या नजरेत आली. अर्थात पंडित गंगाप्रसादांची शिष्य ही अभिमानास्पद उपाधी तिला लागली असल्यामुळे नंदिनीला कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळत होतं. काळ सुखाच्या लाटांवर आरूढ होऊन सरकत होता आणि अचानक पंडितजींच्या जीवनात दुःखाचा डोंगर आडवा आला. ध्यानीमनी नसताना ईश्वरीला सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यात तिचं आकस्मिक निधनही झालं. रंगात आलेला डाव अर्ध्यावर टाकून आपली जीवनसाथी उठून जावी, जिच्या आधारावर आपण उभे होतो तो आधारच कोसळावा, जिच्या प्रेमाचं कवच आपल्याभोवती लपेटलं होतं तेच क्रूर काळानं हिसकावून घ्यावं आणि आपण उघडं पडावं, अशी अवस्था झाली पंडितजींची. ते खचले, सैरभैर झाले. पण नंदिनीने त्यांना सावरलं. ईश्वरीची उणीव भासू नये म्हणून ती डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला लागली. पण तिला मर्यादा होत्या. ती 24 तास त्यांना सेवा देऊ शकत नव्हती. तिचा जीव तुटायचा. त्यांना क्षणभर डोळ्यानाड होऊ देऊ नये असं तिला वाटायचं, कारण ती त्यांच्याकडे फक्त गुरु म्हणून पाहत नव्हती, तर त्याहीपेक्षा जास्त समजत होती. पण सामाजिक बंधनांमुळे ती हतबल होती. तिला पंडितजींच्या डोळ्यातली आर्तता, असहाय्यता, आपल्या सहवासाची ओढ जाणवायची.
तिला वाटायचं ही सर्व बंधनं झुगारून देऊन पंडितजींच्या विशाल छातीवर डोकं ठेवून म्हणावं की पंडितजी, मी आली आहे, तुमची नंदिनी आली आहे, तुम्ही एकटे नाही, ही नंदिनी तुमच्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे. तुमचा तो सुरांचा खळखळ वाहणारा प्रवास तसाच वाहू द्या आणि त्यात मला आणि श्रोत्यांना मनसोक्त डोंबू द्या. पंडितजी, आता तुम्ही तुमचे नाही तर आमचेही आहात, तेव्हा आमच्यासाठी तुम्हाला सावरायला हवं आहे. सुधीर त्या मानानं लवकर सावरला. त्याचं फॅक्टरी जीवन आणि शिफ्ट पद्धतीच्या कामामुळे त्यात तो व्यस्त असायचा. नंदिनी आत्मीयतेनं पंडितजींकडे बघतीये, त्यांना सावरतीये हे तो पाहत होता. त्यामुळे त्यालाही तिच्याबद्दल आपलेपणा आणि जिव्हाळा वाटायला लागला. एकदा तो तिला म्हणाला, नंदिनी, आई गेल्यापासून तू पंडितजींसाठी खूप काही करतेस, त्याचा तुलाही त्रास होत असेल. तुझे आमच्यावर एक प्रकारचे उपकार आहेत, ऋण आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि तुझे आभार कसे मानावेत हेच समजत नाही. सुधीर भारावल्यासारखा म्हणाला, समजत नाही ना, तेच चांगलं आहे. अहो सुधीर, एकदा आपलं मानलं की आपल्या माणसासाठी सेवा, मदत आणि त्याग करायला आनंदच वाटतो. त्यात आत्मिक समाधान मिळतं. त्या ठिकाणी उपकार, ऋण आणि त्रास हे शब्द कुचकामी ठरतात. अगं, जिथे रक्ताची नाती संकटसमयी पाठ फिरवतात तिथे तुझा फक्त गुरुशिष्य नातेसंबंध आणि त्याला काहीच काळ लोटलेला असताना तू जबाबदारीनं आणि कर्तव्यबुद्धीनं आमच्यासाठी खूप करतेयस, त्याबद्दल निदान कृतज्ञता तरी व्यक्त करू दे. सुधीर, काही गोष्टी या अनाकलनीय असतात. एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असा असतो की प्रथम भेटीत त्याचा आपल्याशी जन्मजन्मांतरीचं नातं आहे असं वाटत राहतं. त्याच्याबद्दल आत्मीयता वाटायला लागते. उलट एखाद्याचा दीर्घ परिचय असून सुद्धा त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. तात्पर्य, एकमेकांच्या आंतरिक वेव जुळणं किंवा न जुळणं यामुळे असं घडतं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर 1 वर्षाचं मूल एखाद्या अनोळखी माणसाकडे जाणार नाही, रडेल ते. पण त्या उलट दुसऱ्या एखाद्या अनोळखी माणसाकडे ते हसून झेप घेईल. हेच माझ्या आणि पंडितजींच्या बाबतीत घडलं म्हणायला हरकत नाही. नंदिनी एखाद्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे पटवून देत होती आणि सुधीर तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात मग्न होता. त्याला तिची गंमत करण्याची लहर आली. तो म्हणाला, नंदिनी, तू म्हणतेस ते अगदी 100% खरं आहे. ती 2 अनोळखी माणसं म्हणजे मी आणि पंडितजी आणि ते लहान मूल म्हणजे तू, खरं आहे का नाही? म्हणजे तुम्ही मला काय कुक्कुलं बाळ समजता का काय? पण ते काहीही असलं ना तरी मला तुमच्याबद्दल आपुलकी आहे हे मात्र 100% खरं आहे. माफ कर, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. टेक इट इझी, जस्ट अ टाईमपास. नाही, त्यात माफ करण्यासारखं काय आहे? तुम्ही गमतीनं म्हणालात हे मी जाणते. बरं, पंडितजींच्या कॉफीची वेळ झाली, मी जाते. असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्याच्या मनात विचारांचे तरंग उमटले. आता यावेळेस आणि अशा परिस्थितीत घरात नंदिनीसारखी घर सावरणारी स्त्री हवी आहे असं त्याला वाटत होतं. सुधीरला नंदिनी मनापासून आवडत होती, पण तिचं कायम नात्यात रूपांतर कसं करता येईल हे त्याला सांगता येत नव्हतं. एकतर पंडितजींच्या डोक्यात ही कल्पना यायला हवी किंवा नंदिनीकडनं तसे संकेत मिळायला हवेत. आणि मिळत असतील तरी ते वाचण्याची आपली पात्रता नाही आणि प्रत्यक्ष तिला विचारण्याची आपल्यात हिंमत नाही. शिफ्टच्या नोकरीमुळे दिवसा फारसा प्रश्न निर्माण होत नसे, कारण गाण्याचे क्लास आणि नंदिनी असल्यामुळे पंडितजींचा वेळ जाईल. मात्र रात्रपाळीच्या वेळी त्याला पंडितजींना एकटं ठेवणं काळजीचं वाटत होतं. तशी गंगाप्रसादांची तब्येत ठणठणीत होती, मात्र मानसिक अस्वस्थता आणि एकटेपणा यामुळे ते अस्वस्थ होत. म्हणून त्यांनी पंडितजींना सोबत म्हणून आपल्या लांबच्या नात्यातल्या 60 उलटलेल्या मावशीला पगार देऊन ठेवलं होतं. त्या पंडितजींना हवं नको ते बघायच्या, पण त्यात कोरडेपणा, औपचारिकपणा आणि ड्युटीचा भाग असल्यामुळे ईश्वरी किंवा नंदिनीच्या करण्याची सर त्यांना थोडीच येणार. शिवाय त्यांच्या घरच्या अडचणींमुळे त्या न सांगता दांड्या मारायला लागल्या. मग अशा वेळी पंडितजींना घर खायला उठायचं. आज नेहमीप्रमाणे क्लास चालू होता. 4-5 विद्यार्थी क्लासला आले होते. नंदिनीच्या एक गोष्ट लक्षात आली की आज पंडितजींची तब्येत ठीक नाही आहे. आज शिकवण्यात त्यांचा मूड लागत नाही आहे.
त्यांचा चेहरा इमलूल वाटत होता. तब्येत जर बरी नाही तर त्यांनी आज क्लासला सुट्टी द्यायला पाहिजे होती, विश्रांती घ्यायला हवी होती. मला फोन करायला हवा होता त्यांनी. पंडितजींच्या अशा वागण्याचा तिला राग आला. क्लास संपला, विद्यार्थी घरी गेले. नंदिनी मात्र थांबली होती. पंडितजी, तब्येत जर बरी नाही तर क्लास घेण्याचा अट्टाहास कशासाठी? अगं नाही, तसं मला काही फार होत नाही आहे, थोडीशी कसकस आहे झालं. पण असं अंगावर आजारपण काढणं बरं नाही ना. यातूनच पुढे मोठे आजार उद्भवतात. अगं खरंच मला काही होत नाही आहे. पंडितजी तिच्याकडे कौतुकानं पाहत म्हणाले, तुम्ही खोटं बोलताय. थांबा, मीच पाहते. असं म्हणून तिने त्यांच्या कपाळावर आपला मुलायम हात ठेवला. अहो पंडितजी, हे काय? तुमचं कपाळ किती गरम आहे, ताप भरलाय तुम्हाला. चला उठा, बेडरूममध्ये जाऊन झोपा. असं म्हणून तिने त्यांच्या दंडाला धरून उठवलं आणि बेडरूममध्ये नेलं. बेडवर झोपवलं आणि ती त्यांचं कपाळ चेपायला लागली. पंडितजींनी डोळे मिटले. तिच्या त्या प्रेमळ हळुवार स्पर्शानं, तिच्या निकटच्या सहवासानं, तिच्या तारुण्याच्या सुवासानं पंडितजी एका वेगळ्या जगात पोहोचले. त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, नंदिनी, तुझ्या या प्रेमळ स्पर्शानं माझा आजारच पळून गेला बघ. अगं किती प्रेम करशील या म्हाताऱ्यावर. त्यांच्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली, पंडितजी, प्रेमाला वय नसतं, रंग आणि रूपही नसतं. लहान मोठा, गरीब श्रीमंत असंही काही नसतं. असतं ते फक्त निखळ आणि पवित्र प्रेम. अशा प्रेमात त्यागाची, समर्पणाची भावना असते. आणि शरीराचं म्हणाल तर तुम्हाला म्हातारं कोण म्हणेल? तरुणांना लाजवेल असा उत्साह, तडप, निसर्गानं बहाल केलेलं हे राजबिंड शरीर. अहो काय कमी आहे तुमच्यात? पंडितजी, तुम्ही अशा निगेटिव्ह विचारांना थारा देऊ नका. थांबा, मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणते, म्हणजे बरं वाटेल. असं म्हणून ती उठायला लागली तर पंडितजींनी तिला हातानं धरून बसवलं. नंदिनी, तू अशी माझ्याजवळ बस. असाच हातात हात राहू दे. मला खूप बरं वाटतंय. एकटेपणा, अधांतरितपणा आणि त्यातून निर्माण झालेली निराधारपणाची भावना, त्यामुळे मन कासावीस होतं आहे. ईश्वरी गेल्यापासून मी हे भोगतोय. असह्य झालं हे सगळं. अगं मी जो उभा आहे तो केवळ तुझ्यामुळे, तुझ्या दर्शनानं, अस्तित्वानं, तुझ्या स्पर्शानं आणि प्रेमाच्या ओलाव्यानं मी तग धरून आहे, नाही तर मी कधीच उन्मळून पडलो असतो. मला सोडून जाऊ नकोस. पंडितजींचा आवाज भरून आला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पंडितजी, मी तुमच्या मनाची व्यथा जाणते. तुम्ही लौकिकदृष्ट्या जरी माणसात असलात तरी एकटे आहात याची मला जाणीव आहे. आपल्याजवळ आपल्या जीवाभावाचं, आपलं मन जाणून घेणारं, प्रेमळ स्पर्शानं भावना व्यक्त करणारं, आधार देणारं माणूस हवं आहे. आणि ती जबाबदारी मी आनंदानं स्वीकारली आहे पंडितजी. नंदिनी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली. पंडितजींनी तिला हळुवारपणे आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि तिच्या कपाळाचं, नेत्रकमलांचं आणि नाजूक ओठांचं चुंबन घेतलं. नंदिनी या अचानक चुंबन वर्षावानं पुलकित झाली. तिच्या चेहऱ्यावर रक्तिमा पसरला आणि ती जास्तच सुंदर दिसायला लागली. पंडितजी, सोडा मला. तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. अहो असं एक्साईट होणं बरं नाही. पंडितजी, मी तुमचीच आहे, यावर विश्वास ठेवा. असं म्हणून तिने त्यांच्या मिठीतनं स्वतःला हलके सोडवून घेतलं आणि ती किचनमध्ये पळाली. पंडितजींच्या निकट स्पर्शानं आपण वेगळ्याच जादूभरी दुनियेत पंख लावून फिरतोत. जाईच्या फुलांच्या सड्याखाली न्हालोत, प्रीतीच्या सुगंधात चिंब झालोत. गॅसवरचं दूध उतू गेल्यामुळे ती भानावर आली. तिने छानशी कॉफी केली. कॉफीचा मग घेऊन पंडितजींच्या खोलीत आली. पंडितजींची अवस्था नंदिनीपेक्षा वेगळी नव्हती. आपण स्वप्नात आहोत का जागे होत याचा ते विचार करत होते. घडलं ते वास्तव का भ्रम या संभ्रमात होते ते. ती जवळ येऊन उभी राहिली तरी तिच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. पंडितजी, अहो कसला विचार करताय एवढा? आपण म्हणजे मी स्वप्नात आहे का जागा आहे याचा विचार करत होतो. चांगले टकटकीत जागे आहात. लोण्याचा गोळा समोर दिसत असताना बोका झोपेल कसा?
नंदिनी, तुझ्या हातची कॉफी खूप चांगली असेल, छान असेल यात शंका नाही, पण तिला अमृताची गोडी असेल असं नाही बरं का. म्हणजे काय? कॉफी छान असेल पण अमृताची गोडी नसेल, हे परस्पर विरोधी कसं? अगं, अमृत कलश तुझ्या ओठात आहेत आणि ते या कॉफीला लागल्याशिवाय त्यात ते कसं झिरपेल? तेव्हा तू आधी एक घोट घे आणि माझ्या म्हणण्यातली सत्यता तुला पटेल. लबाडा आहात तुम्ही. असं म्हणून तिने त्यांच्या हातासह कप उष्टावला. हे करत असताना तिच्या हृदयातली कारंजी थुई नाचली. शब्बास शहाणी माझी बायती, असं म्हणून त्यांनी तिचा उष्टावलेला कप आपल्या तोंडाला लावला, पुन्हा तिच्या तोंडाला लावला आणि अशा प्रकारे कॉफीचं अमृतात रूपांतर झालं. तितक्यात फोनची रिंग वाजली. थांबा, मी घेते, असं म्हणून तिने फोनचा रिसिव्हर कानाला लावला. पलीकडनं रात्री झोपायला येणाऱ्या मावशींचा आवाज ऐकू आला. त्यांच्या नातवाला बरं नव्हतं, त्यामुळे त्या झोपायला येणार नव्हत्या. तिने ठीक आहे एवढं म्हणून रिसिव्हर खाली ठेवला. आता तिच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. सुधीर नाईट ड्युटीवर आहे, मावशी झोपायला येणार नाहीत आणि पंडितजींना बरं नाही. त्यांची मानसिक अवस्था हळवी झाली आहे. काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. नंदिनी, फोन कोणाचा होता? अहो, नेमक्या त्या काकू आज झोपायला येणार नाही आहेत, त्यांच्या नातवाला बरं नाही आहे म्हणे. नशीब माझं, त्याला कोण काय करणार? पण नंदिनी, तू आहेस तोपर्यंत डॉक्टर पेंडसेंना बोलवून घे, ते तपासतील, औषध देतील. नाहीतर रात्री मी एकटा काय करणार? अगं पंडितजी, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते, आधी डॉक्टरांना तर बोलवते. असं म्हणून तिने डॉक्टर पेंडसेंना फोन लावला आणि व्हिजिटसाठी विनंती केली. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी पंडितजींना तपासलं. ताप तसा फार नव्हता. एक इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली आणि विश्रांतीचा सल्ला दिला. जाताना त्यांनी नंदिनीला सांगितलं, दर 4 तासांनी पंडितजींचा ताप बघा आणि मला कळवा. नंदिनी, सुधीरला फोन करून कळवतेस का, म्हणजे तो घरी येईल? त्यांना कशाला ड्युटी सोडून इतकं लांब बोलवायचं? त्यापेक्षा मीच थांबते की. अगं पण तू कशी थांबशील? घरचे वाट बघतील, काळजी करतील. मी बाबांना तशी कल्पना देते, तुम्ही आजारी आहात तेव्हा मावशींना सोबत म्हणून मी इथे थांबते असं सांगते, म्हणजे ते काळजी करणार नाहीत. पंडितजींना तिच्या या अर्धसत्य बोलण्याचं कौतुक वाटलं आणि नंदिनीचा दीर्घ सहवास मिळेल म्हणून ते मनातनं खुश झाले. नंदिनीने घरून येताना पंडितजींसाठी जेवणाचा डबा आणला होता. आलीस का? वाटलं होतं येतेस का नाही. तू आल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. हो, मी शब्द दिला होता तुम्हाला, येणार म्हणजे येणार. आता पोटभर जेवा, नंतर आपण गप्पा मारू, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. गरम गरम भातावर साजूक तूप आणि वर मेथकूट टाकून तोंडी लावायला खोबऱ्याची चटणी तिने आणली होती. पंडितजींना मेनू फार आवडला. नंदिनीने त्यांना प्रेमाने आग्रहानं खायला घातलं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तरतरी आली आणि ते बघून नंदिनीला आनंद झाला. तिने त्यांचा बेड साफ केला, पायथ्याला पांघरून ठेवलं, उशाशी पाण्यानं भरलेलं तांब्या भांडं ठेवलं, आणलेला रिकामा डबा घासून ठेवला. तोपर्यंत पंडितजी शतपावली करत होते. टॉवेलला हात पुसत नंदिनी बेडरूममध्ये आली. अहो, हे काय, अद्याप झोपला नाही तुम्ही? अगं, मगाशी तूच तर म्हणालीस ना खूप गप्पा मारायच्या आहे, तेव्हा झोपून कसं चालेल? प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. चला झोपा बरं. असं म्हणून तिने त्यांना कॉटवर झोपवलं, त्यांच्या जवळ बसली आणि म्हणाली, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ताप मोजणं आवश्यक आहे. तिने त्यांच्या कपाळाला, गळ्याला हात लावून बघितला, पण ताप जाणवत नव्हता. तेव्हा तिने तो थर्मामीटरनं मोजायचं ठरवलं. थर्मामीटर झटकून पारा शून्यावर आहे याची खात्री करून घेऊन तिने त्यांच्या शर्टाची वरची बटणं काढून त्यांच्या छातीवर ओणवं होऊन थर्मामीटर त्यांच्या बगलेत सरकवला. तिच्या निकटच्या स्पर्शानं त्यांच्या शरीरावर पायापासून डोक्यापर्यंत रोमांच उभे राहिले. त्यांचा श्वासोच्छवास जलद व्हायला लागला. तिने त्यांचा थर्मामीटरचा हात आपल्या एका हातानं दाबून दुसऱ्या हातातलं रिस्टवॉचमध्ये ती वेळ बघत होती. पंडितजी तिच्या त्या स्वाभाविक मोहक हालचालींकडे आधाशासारखे बघत राहिले. तिने थर्मामीटर काढला, ताप बघितला. पारा 97-98 मध्ये स्थिरावलेला होता. परमेश्वराची कृपा, ताप नाही वाढलेला, मी डॉक्टरांना कळवते. असं म्हणून ती उठली, पंडितजींच्या तापाबद्दल माहिती दिली डॉक्टरांना आणि पुन्हा बेडजवळ आली.
पंडितजींच्या अंगावर पांघरून टाकता टाकता म्हणाली, आता शांत झोपा, मी तुमच्याजवळच आहे. ती त्यांच्या जवळ बसली. तिला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. नंदिनी जागी झाली तेव्हा तिने पंडितजींना आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं. आपण वागलो आणि वागतो ते बरोबर आहे का? आपण तिच्या निर्व्याज आणि भाबड्या प्रेमाचा गैरफायदा तर घेत नाही ना. तिने आपलं आयुष्य आणि भविष्य विश्वासानं आपल्या हवाली केलंय, त्याला आपण न्याय देणार का? आणि तसं करायचं असेल तर आपल्याला तिच्याशी विवाह करावा लागेल. पण समाज, आप्तेष्ट आणि आपला मुलगा सुधीर यांना हे मान्य होईल का? वास्तविक पाहता सुधीरचं लग्नाचं वय असताना त्याच्याऐवजी आपणच विवाह केला तर समाजात आणि त्याच्या मनात काय प्रतिक्रिया उमटतील? पण काहीही असलं तरी नंदिनीशिवाय आपण जगू शकणार नाही. ती आता माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहे. ती माझा श्वास, प्राण आणि प्रेरणा बनली आहे. तिच्याशिवाय आपल्या जीवनाला पूर्णत्व नाही. अशा दोलायमान परिस्थितीत पंडितजी अडकले. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी त्यांची अवस्था झाली. असंख्य प्रश्नांची मालिका त्यांच्यासमोर फेर धरून नाचायला लागली. नंदिनीने आपले स्वप्नाळू डोळे हलकेच उघडले. पंडितजी तृप्त चेहऱ्याकडे कौतुकानं बघत होते. त्यांनी तिच्याकडे बघून मंद स्मित केलं. तसं तिने आपलं मस्तक त्यांच्या मांडीवर ठेवलं आणि त्यांच्या अथांग डोळ्यात पाहत म्हणाली, कसला विचार करताय एवढा? तुझाच विचार करत होतो. नंदिनी, प्रथम भेटीतच तू मला तुझा शागिर्द बनवलंस तेव्हापासून तुझ्यासाठी मी जीव टाकत होतो. तू माझी व्हावीस म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करत होतो आणि तू मला मिळालीस. पण आता माझीच आणि माझ्या जवळ राहावीस म्हणून काय करता येईल याचा विचार मी करतोय. त्यात कसला विचार करायचा आहे? विचार हा काही घडण्यापूर्वी करायचा असतो. आता त्याचा काय उपयोग? आता आपण स्वखुशीनं एकमेकांचे झालोत. आपल्यातलं द्वैत संपलेलं आहे. तेव्हा आता आपण विवाह करू म्हणजे सगळे प्रश्न संपतील. नंदिनी, तुझ्या वयाच्या मानानं तुझे विचार बरोबर आहेत, कारण तू तरुण आहेस, बेडर आहेस, धाडसी आहेस. समाजाला तोंड देण्याची तुझ्यात हिंमत आहे. परिणामांना सामोरं जायची तुझी तयारी आहे. माझं तसं नाही आहे ना. अगं, आपल्या वयात दुपटीचं अंतर आहे. बरोबरीचा मुलगा आहे त्याचा विचार करायला हवा ना. वयाचं सोड. तू म्हणालीस पवित्र प्रेमाला वय नसतं, ते आपण अनुभवलं आहे. पण सुधीरचं काय हा प्रश्न पडला आहे. पंडितजी, आपण असं काय जगावेगळं केलं आहे? सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या नटनट्यांची उदाहरणं अशी किमान अर्धा डझन जोड्या आपल्याला दिसतील की. त्यांच्याही वयात दुपटीचं अंतर होतं. त्यांचीही लग्न झालेली होती. त्यांना बरोबरीची मुलं होती. त्यांना कुठे समाजानं वाळीत टाकलं? उलट प्रसिद्धी देऊन स्वीकारलं त्यांना. त्याउलट पंडितजी, तुम्ही विधूर आहात, एकटे आहात. तुमच्या विवाहामुळे कोणावर अन्याय होणार नाही. आपला विवाह म्हणजे चैन नाही तर काळाची गरज आहे पंडितजी. तेव्हा काल्पनिक भूतांना गाडा, निर्भयपणे निर्णय घ्या. आता आपल्याला मागे फिरणं शक्य नाही. नंदिनी, मला तुझ्या धाडसाचं, धीटपणाचं कौतुक आहे. वास्तविक पाहता मी पुरुष असून मीच हा प्रश्न समर्थपणे हाताळायला हवा. उलट मी भित्रा आणि हळवा झालो आहे. पण नंदिनी, मी तुला वचन देतो की मी जिवंत असेपर्यंत माझ्यापासून दूर लोटणार नाही. खात्री बाळग. पंडितजी, मग मला बाकी काय पाहिजे? मी तुम्हाला माझं सर्वस्व मानलं आहे. आता जीवन मरण तुमच्याच हातात आहे. नंदिनी निर्णायक म्हणाली. सुधीर येण्याची वेळ झाली म्हणून नंदिनीने पंडितजींना चहा नाश्ता दिला आणि त्यांची रजा घेतली. सुधीर आल्यानंतर तो तडक पंडितजींच्या खोलीत गेला. बापू, काय म्हणते तब्येत? तुम्ही मला कळवलंच नाही. पण डॉक्टरांनी मला तुमच्या आजारपणाची कल्पना दिली आणि काळजीसारखं काही नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. अरे, तू निष्कारण घाबरून जाशील म्हणून तुला नाही कळवलं. शिवाय माझी काळजी घ्यायला नंदिनी होती. डॉक्टरांना तिनेच फोन केला. शिवाय थांबून मला मदतही केली. बापू, नंदिनी एक खूप चांगली मुलगी आहे. मला ती पाहता क्षणीच आवडली. आईला सुद्धा ती आवडली होती. पण या पलीकडे आम्ही तिच्याबद्दल काही विचार केला नव्हता.
आता वाटतंय की त्यावेळी विचार करायला हवा होता, म्हणजे घरामध्ये एक हक्काचं आणि प्रेमानं करणारं माणूस आत्ता असतं. सुधीरनं त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली. पंडितजींना पुन्हा एक अनपेक्षित धक्का बसला. सुधीर आणि ईश्वरीनं जर त्याचवेळी हा विचार बोलून दाखवला असता तर आज मी या चक्रव्यूहात अडकलो नसतो आणि हा गुलाबी गुंता निर्माण झाला नसता. पंडितजी विचारात पडले होते. तेव्हाच सुधीर म्हणाला, बापू आता कसला विचार करताय? अरे तू जे आत्ता बोललास ना त्याचाच विचार करतोय. अरे जर असं झालं असतं तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच असतो ना. बापू तुम्ही आत्ता आराम करा, बघूया काय करता येईल ते. असं म्हणून पिता पुत्राचं संभाषण तिथे संपलं. मात्र या दोघांच्या विचाराला वेगळीच दिशा मिळालेली होती. सुधीरच्या बोलण्यातला मतितार्थ पंडितजींच्या लक्षात आला आणि त्यांना वाटलं, काय हरकत आहे, यातून अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. आपल्या विवाहानं समाजात आणि आपतेष्टात उठणारं वादळ टळेल. नंदिनी कायम आपल्याजवळ राहील. तिला समाजात मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, उजळ माथ्यानं ती वावरू शकेल. सुधीरला सुद्धा त्याच्या आवडीचा जीवनसाथी मिळेल आणि घराला तिचा भक्कम आधार मिळेल. पण हे नंदिनीला कितपत पटेल, तिचा प्रतिसाद काय असेल याबद्दल ते साशंक होते. पंडितजींच्या स्वभावाप्रमाणे चिखलात अडकलेला एक पाय वर काढावा तर दुसरा खोल रोतावा अशी त्यांची अवस्था झाली आणि पुन्हा त्यांची जरतरची मालिका सुरू झाली. आज पंडितजी एका समारंभाला अध्यक्ष म्हणून गेले होते. संयोजकांनी कार पाठवून त्यांच्या नेणे आणण्याची व्यवस्था केली होती. गाण्याची बैठक नसल्यामुळे सोबतीला नंदिनीला बरोबर नेणं आवश्यक नव्हतं. त्यामुळे त्यांनी नंदिनीला कळवलंच नव्हतं. ते एकटेच गेले. सुधीर आज सुट्टी असल्यामुळे निवांत होता. नंदिनी नेहमीप्रमाणे पंडितजींकडे आली होती, पण पंडितजी एका समारंभाला एकटेच गेलेत हे तिला सुधीरकडनं समजलं. नंदिनी ये ना, बस, तुला वेळ आहे का? मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो आहे की, नाहीतरी मी आत्ता थांबण्याच्या उद्देशानंच आले होते, नंदिनी म्हणाली. पण तिच्या मनात भीतीची पालचूक चुकली. न जाणो आपल्या आणि पंडितजींच्या संबंधाबद्दल याला संशय तर आला नाही ना. त्याला काही समजलंय का काय, का आणखीन काही वेगळंच आहे? ती मनातनं अस्वस्थ झाली, पण वरकरणी तसं भासवू दिलं नाही. ती सुधीरच्या चेहऱ्यावरचा भाव निहाळत होती, पण सुधीरचा चेहरा कोरा होता. नंदिनी, मी इंजिनिअरिंग साईडचा माणूस, सदा निर्जीव यंत्रांशी माझा संबंध, त्यामुळे तुम्हा कलावंतांप्रमाणे भावनाविष्कार, हळुवारपणा, शब्दांचं सौंदर्य, त्याचं प्रतिपादन करण्याची कला मला नाही जमत. मला मन आणि भावना नाहीत असा त्याचा अर्थ नाही बरं का. पण तुम्हा कलावंतांप्रमाणे मला त्या व्यक्त करता येत नाहीत हे मात्र खरं आहे. आणि म्हणूनच तुझे आणि बापूंचे स्वर जुळले. भावनिकदृष्ट्या तुम्ही जवळ आलात. मात्र मी तुम्हा दोघांशी सुसंवाद साधू शकलो नाही हे मात्र खरं आहे. पण तरीसुद्धा मी माझ्या भावना तुझ्यासमोर जमतील तशा मांडायचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा कृपया मला समजून घे. वास्तविक पाहता हे मी फार पूर्वी करायला पाहिजे होतं, पण संकोच, धाडसाचा अभाव आणि कॉन्फिडन्सचा अभाव यामुळे मी ते नाही करू शकलो. पण आता जास्त उशीर व्हायला नको म्हणून मी बोलायचं धाडस करतोय. नंदिनीला आश्चर्य वाटलं, कारण आजच ती त्याच्या सहवासात पहिल्यांदा आली होती. त्याच्या या संभाषणामुळे ती बुचकळ्यात पडली होती. तो जे बोलतोय ते अगदी मनापासून बोलतोय हे तिला पटत होतं. पण त्याच्या बोलण्याची प्रस्तावना नेमकी कोणत्या विषयात घेऊन जाणार आहे याचा तिला अंदाज बांधता येईना. त्याचा रंग, रूप, आकार आणि बोलण्याची ढब हे सगळं पंडितजींप्रमाणे असल्यामुळे त्याच्याकडे बघताना अधूनमधून तिला पंडितजींचा भास व्हायचा. फक्त दोघांचा आवाज तेवढा वेगळा होता. सुधीर, तुम्ही बोला ना, तुम्हाला जे काही बोलायचं ते निसंकोचपणे बोला. अहो, आपल्या भावना जर एकमेकांसमोर व्यक्त केल्या नाहीत तर समजणार कशा? नंदिनी, आई गेल्यापासून घराची अवस्था देवघरात मूर्ती नसल्यासारखी झाली आहे. माझ्या नोकरीमुळे माझा बराचसा वेळ कामात जातो हे तू जाणतेस. पण बापूंचं तसं नाही आहे. बापू बराच वेळ घरात एकटे असतात. शिवाय त्यांना स्वावलंबनाची सवय नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यांना वेळप्रसंगी मदत करायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांचे दौरे कार्यक्रम आखायला आपल्या हक्काच्या माणसाची आवश्यकता आहे. पगार देऊन PA किंवा सहाय्यक नेमता येईल, पण त्यांच्या कामांना आणि वेळेला मर्यादा असतात. शिवाय त्यात आत्मीयता आणि प्रेम असतंच असं नाही.
त्यांचा संबंध त्यांना मिळणाऱ्या पगाराशी. निस्वार्थ बुद्धीनं आणि त्यागभावनेनं केलेली सेवा यात फरक असतो ना. आता तुला वाटेल की मी नमनाला घडाभर तेल ओततोय, कदाचित तू बोरही झाली असशील. तसं नाही सुधीर, तुम्ही बोला. तुमचं बोलणं ना ऐकत राहावं असं वाटतंय. शिवाय त्यात आपल्या माणसाबद्दल काळजी आहे, प्रेम आहे. ठीक आहे, आता मूळ मुद्द्याकडे वळतो. नंदिनी, पंडितजींना सुखी करणं आणि घराला पूर्वीप्रमाणे घरपण आणणं हे आपल्या दोघांचंही उद्दिष्ट आहे, याबद्दल दुमत असायचं कारण नाही. तेव्हा आई गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी वेगळ्या स्वरूपात आपण भरून काढू शकतो आणि ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे. सुधीरचं बोलणं ऐकून नंदिनीच्या आशा पल्लवित झाल्या. तिला हवं ते मिळणार म्हणून तिचं मन आनंदाच्या लाटांवर आरूढ झालं. पण हे जरी खरं असलं तरी त्यात नेमका स्पष्टपणा नव्हता. म्हणून ती म्हणाली, सुधीर, मी नेमकं काय करावं हे समजलं ना तर बरं होईल. नंदिनी, तू पंडितजींच्या आणि माझ्या सुखासाठी, या घरासाठी काय करू शकतेस? सुधीरराव, हे काय विचारणं झालं का? मी वाटेल ते करायला तयार आहे. मला तसं वचन देतेस? पण वचन देण्यापूर्वी विचार कर. हवा तेवढा वेळ घे, मला घाई नाही आहे. माझे विचार पक्के आहेत. माझ्या शब्दांवर विश्वास आहे. तेव्हा हे मी तुम्हाला वचन देते. असं म्हणून तिने आपला हात त्याच्या तळहातावर ठेवला. त्याने तो किंचित दाबला आणि म्हणाला, आपण दोघांनी एकमेकांशी विवाह करायचा. हे अनपेक्षित ऐकून नंदिनी सुन्न झाली. ही कसली सत्व परीक्षा? मी मनानं पंडितजींना वरलंय, मी त्यांच्यावर प्रेम करतेय आणि शरीरानं सुधीरशी विवाह. मी नेमकी कुणाला फसवणार आहे? सुधीरला, पंडितजींना, का स्वतःला? का त्या तिघांचंही हित आहे? पंडितजींच्या जवळ राहून त्यांची सेवा करायला मिळणार, सुधीरची इच्छा पूर्ण करणार, का पंडितजींना धर्मसंकटातून वाचवणार? तिच्या मनाचा गोंधळ उडाला. नंदिनी, अगं विचार कसला करतेस? हवा असल्यास मी तुला माझ्या वचनातून मुक्त करायला तयार आहे, पण तू सकारात्मक विचार करावास. तुझ्या या निर्णयामुळे पंडितजींना खूप आनंद होईल असं मला वाटतंय. सुधीर, मी तुम्हाला वचन दिलंय, पण मला थोडा वेळ द्या, कारण हा माझ्या जीवनातला अतिशय नाजूक प्रश्न आहे. झटपट उत्तर देऊन तो सुटणार नाही ना. सुधीरनं तिच्या पुढे टाकलेल्या या प्रस्तावामुळे मधमाशांचं मोहोळ उठावं तशी तिची अवस्था झाली आणि याला उपाय म्हणजे पंडितजींच्या कानावर ही गोष्ट घालावी. त्यांची मतं, त्यांची इच्छा, त्यांचा निर्णय, यातूनच हा प्रश्न सुटणार म्हणून तिने वेळ मागून घेतला होता. पंडितजींचा आठवड्याचा कार्यक्रम तिला माहिती होता. मंगळवारी दुपारी पंडितजी रिकामे होते हे तिला माहिती होतं, म्हणून ती दुपारी बंगल्यावर आली. पंडितजींची विश्रांतीची वेळ असूनही जीवन मरणाचा हा प्रश्न त्याहीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे तिने दारावरची बेल वाजवली. पंडितजींनी दार उघडलं आणि दारात नंदिनीला बघताच ते प्रसन्नपणे हसले. दार बंद करून त्यांनी तिचे दोन्ही दंड धरून आपल्या समोर उभं केलं. तिची हनुवटी हलकेच वर करून तिच्या डोळ्यात बघत म्हणाले, माझं हे कमलपुष्प आज एवढं मलूल का? बस असं माझ्या शेजारी आणि सांग मला काय घडलं. पंडितजी, काल दुपारी मी घरी आले होते, पण तुम्ही कार्यक्रमाला गेला होतात ते मला सुधीरकडनं कळलं. मला जर ते माहिती असतं तर मी आलेच नसते ना. का त्याने काही अनुचित केलं का? काही बोलला तुला तो? पण तो असं काही करेल ही गोष्ट शक्य नाही कदापि. तुम्ही म्हणता तसं काही घडलं नाही, पण त्यांनी मला धर्मसंकटात टाकलं आहे. मला त्यांच्या बोलण्यातनं पुरेशी कल्पना न आल्यामुळे मी त्यांना वचन देऊन बसले. आणि सुधीर आणि तिच्यात झालेला संवाद तिने पंडितजींच्या कानावर घातला. आता सांगा मी काय करू? तिच्या डोळ्यातनं उघडलेले अश्रू पंडितजींच्या हातावर पडले. त्यांनी तिला हलके जवळ घेतलं आणि आपल्या रुमालानं तिचे डोळे पुसले. थोडा वेळ स्वतःचे डोळे बंद करून विचारात गढले. नंतर काहीतरी निश्चय करून ते म्हणाले, नंदिनी, मला वाटतं तू सुधीरला होकार द्यावास. त्यातच आपल्या सगळ्यांचं हित आहे. पंडितजींजवळून बाजूला सरकत ती म्हणाली, पंडितजी, अहो काय बोलताय तुम्ही? आपल्या प्रेमाचं काय? आपल्या आणाभाकांचं काय? आपलं प्रेम असंच अथांग राहणार आहे, आणाभाकासुद्धा मोडणार नाहीत. पण मग सुधीरचं काय? त्यात सुधीरचं काय नुकसान होणार आहे?
मी काही ययातीसारखं त्याचं तारुण्य मागितलेलं नाही. उलट मी माझं हे तारुण्य त्याला जीवनसाथी म्हणून देतोय. नंदिनी, जीवनसाथी आणि प्रेयसी या दोन वेगळ्या अवस्था आहेत. तू माझी प्रेयसी आहेस आणि राहणार आहेस. ही तडजोड आहे. तू मला जन्मभर साथ देणार आहेस. सगळं पूर्वीसारखं राहणार आहे, फक्त लेबल बदलणार आहे. नंदिनी, तू मला सांग, अमृत कलशावर विषाचं लेबल लावलं म्हणजे अमृताचे गुणधर्म बदलणार आहेत का? फार झालं तर लोक फसतील, पण आपल्याला ते माहिती आहे ना. पण पंडितजी, सुधीरच्या नावानं कुंकू लावायचं, त्याच्या नावानं मंगळसूत्र बांधायचं आणि त्याच्याशी प्रतारणा करायची, बरं दिसतं का ते? नंदिनी, तू माझं सर्वस्व आहेस. उलट ती माझ्याशी प्रतारणा ठरेल. पण सुधीर आणि मी जरी शरीरानं वेगळे असलो तरी आम्ही एकच आहोत. मी वृक्ष असेन तर तो फळ आहे. भांडाभर दुधातलं पेलाभर दूध बाजूला काढलं तर त्याला वेगळं कसं म्हणायचं? भांडं वेगळं असेल पण दूध तेच आहे ना. सुधीर हा माझा वंश आहे, माझा अंश आहे, माझं रक्त त्याच्यात आहे. माझं स्वरूप घेऊन तो जन्माला आला आहे. थोडक्यात ती माझीच प्रतिकृती आहे. मोठ्या आणि मूळ दैवताला रोज जाता येत नाही म्हणून त्याची लहान मूर्ती आपण देवघरात ठेवून पूजा करतोच ना. मग त्या दोन वेगळ्या प्रतिमा आपण मानतो का? आता तू कुंकवाचं म्हणतेस, तर आताराच्या दुकानात त्या कुंकवावर कुणाचं नाव नसतं. घरी आल्यानंतर आपण त्याला नाव चिकटवतो. एकाच करंड्यातला कुंकू वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या नावानं लावतात आणि हे त्यांना माहिती असतं. अर्थात तोही कुंकू लावताना कोणाच्या नावानं लावायचं ते तुझ्या हातात आहे. नंदिनीला पंडितजींचं हे नवं तत्वज्ञान पटत होतं आणि नव्हतं सुद्धा. पण पंडितजी हे नैतिकतेला धरू नये का हो? का नसावं? का नसावं? समाजानं आपल्या सोयीसाठी, सोयीनं वापरण्यासाठी या नीती आणि तिच्या कल्पना मांडल्या आहेत. आईची आज्ञा म्हणून द्रौपदीला 5 पांडवांशी विवाह करायला लागला, हे नैतिक आहे का? एखाद्या बापानं आपल्या मुलीचा विवाह वयानं मोठ्या आणि दारुड्याशी करून द्यावा आणि त्या दारुड्यानं रोज तिचा छळ करावा आणि तिच्यावर बलात्कार करावा, हे मात्र नैतिकतेत बसतं ग. कारण तिने त्याच्या नावानं मंगळसूत्र आणि कुंकू लावलेलं असतं. नंदिनी, पवित्र प्रेमाला कसलीही बंधनं नसतात. शिवाय या निर्णयानं आपण तिघेही सुखी होणार आहोत. नंदिनीचा आणि सुधीरचा विवाह मोठ्या थाटात साजरा झाला. पंडितजींचे चाहते, शिष्यवर्ग, आप्तेष्ट आणि मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पंडितजींच्या मनासारखं झालं म्हणून ते प्रसन्न होते. सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत ते कार्यालयात होते. जरा जास्त दगदग झाल्यामुळे नंदिनीला आणि सुधीरला सांगून ते विश्रांतीसाठी घरी आले. नंतरचे सगळे धार्मिक विधी आटोपून सुधीर, नंदिनी घरी आले. पहिल्यांदा आईच्या फोटोला हार घालून नमस्कार करून ते पंडितजींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये आले. पंडितजी दोन्ही हात पोटावर ठेवून शांत झोपलेले दिसले. नंदिनीने हाक मारली, पंडितजी, पंडितजी, आम्ही आलोय, आम्हाला आशीर्वाद द्या. पण हालचाल जाणवली नाही. सुधीरने त्यांच्या अंगाला हात लावला तर ते थंड पडलेले होते. त्यांचा श्वासोच्छवास थांबलेला होता. पंडितजी अनंतात विलीन झालेले होते. नंदिनी, पंडितजी आपल्याला सोडून गेले. त्यांनी असं सांगताच नंदिनीने हंबरडा फोडला आणि ती पंडितजींच्या छातीवर पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. सुधीरचा हात तिच्या पाठीवर होता आणि सुधीर तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता. श्रोते हो, ही होती नारायण शेळके सरांची कथा, हा खेळ भावनांचा. ही कथा मी घेतली होती त्यांच्या याच नावाच्या कथासंग्रहातनं, म्हणजेच हा खेळ भावनांचा या कथासंग्रहातनं. ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा आणि त्या सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती जरूर करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.